नमस्कार मंडळी, गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गवारची भाजी। एकदम सुकी अशी छान अशी गवारची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी गवारच्या शेंगा तोडून सोलून त्यांना अशा प्रकारे उकळायला ठेवलेले आहेत। जास्त उकळायचे नाहीये, एक उकळी काढून बंद करायचा आहे गॅस आणि त्यानंतर चाळून घ्यायचे असे चाळणीने किंवा त्यातलं पाणी निथळून काढायचे। अशा पद्धतीने याआधी मी तुम्हाला गवारची भाजी दाखवली आहे, पण ती वेगळी पद्धत होती। ही पद्धत वेगळी आहे। इथे घेतलाय कांदा, भरपूर अशी कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची। तर कांदा बारीक कापून घेतलाय आणि इथे देशी टोमॅटो होता माझ्याकडे, तो घेतलाय, त्याचे बिया काढून घेतल्यात। तुम्ही पण टोमॅटो यूज करत असणार तर बिया काढून घ्या, कारण या रेसिपीमध्ये मग बियांमुळे जास्त पाणी सुटेल, तर ते नको आहे आपल्याला। तर कढईमध्ये तेल घेतले, त्यात टाकले जिरं आणि हिंग टाकले। हिंगामुळे भाजी पचायला जड होत नाही। नंतर कढीपत्ता टाकलाय, फोडणी छान खमंग बसली पाहिजे। त्यानंतर कांदा टाकलाय आपण। कांदा थोडा होताला की लगेच टोमॅटो छान होऊ द्यायचे, लालसर रंगावरती परतून घ्यायचे। आणि इथे माझ्याकडे ओलं खोबरं होतं म्हणून मी टाकते, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकतात। इथे लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे आणि कांदा टोमॅटो लाल झाल्यानंतर त्यात ॲड केली आहे। तुम्ही आणखी जास्त कोथिंबीर पण वापरू शकतात, कारण गवाराच्या शेंगा उकडल्यानंतर त्यांचा हिरवा रंग जातो, तर कोथिंबीरने त्याचा रंग पण छान मेंटेन राहतो। थोडी हळद टाकायची आपल्याला, अर्धा चमचा एवढीच हळद आहे, जास्त नाही। आता जे शेंगा उकडून घेतल्या होत्या आपण गवारच्या, त्या ॲड करायच्या आणि संपूर्ण मसाला शेंगांना लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने परतायचा आहे। आणि परतून झाल्यानंतर शेवटी मीठ ॲड करणार आहोत आपण। बघा, इथे परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे मी। आता छान मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने रेडी आहे आपली भाजी। शेवटी आता मी, माझ्याकडे ओलं नारळ होतं त्यामुळे मी किसून घेतले आणि शेवटी त्यावर भुरभुरणार आहे। हे बघा, आता आपल्याला त्यात नारळ भुरभुरायचे, छान चव लागते यामुळे। एकदा करून बघा, अवेलेबल असेल घरात तर नक्की यूज करा। याआधी जे गवाराच्या शेंगा दाखवल्या होत्या त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून बनवलेलं होतं, पण अशा पद्धतीने पण फार छान लागतात, चविष्ट होतात, डब्यासाठी पण यूजफुल होतात। तर नक्की बनवा। रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।